नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नैसर्गिक जग म्हणजे आपली सूर्यमाला व पृथ्वी याबद्दल माहिती घेणार आहोत. इयत्ता 5वी नवोदय 2027साठी बदललेल्या नवीन अभ्यासक्रमावर आधारित हा चॅप्टर आज आपण शिकणार आहोत. तर सर्वप्रथम सूर्यमाला म्हणजे काय? सूर्य मध्यभागी आणि त्याच्या भोवती फिरणारे 8 ग्रह, उपग्रह, लघुग्रह, धूमकेतू यांच्या समूहाला सूर्यमाला असे म्हणतात. तर मित्रांनो, व्याख्या तुम्हाला समजली असेल. तर ग्रहांची नावे आपण पाहूया. एकूण ग्रह किती आहेत? 8. मग पहिला ग्रह आहे बुध. हा सूर्याच्या सर्वात जवळ आहे आणि बुध हा ग्रह सर्वात लहान ग्रह आहे. त्यानंतर दुसरा ग्रह शुक्र, सर्वात तेजस्वी म्हणजे गरम असं सुद्धा आपल्याला म्हणता येईल आणि सकाळ संध्याकाळचा तो तारा देखील आहे. त्यानंतर तिसरा ग्रह आहे पृथ्वीला निळा ग्रह असे म्हणतात. पृथ्वीवर जीवसृष्टी असते, म्हणजे जीवसृष्टी असणारा एकमेव ग्रह म्हणलं तर पृथ्वी आहे. पृथ्वी या ग्रहाला निळा ग्रह असेही म्हणतात. मित्रांनो, पृथ्वी या ग्रहाला निळा ग्रह का म्हणतात? कारण पृथ्वीवर एकूण 71% पाणी आणि 29% जमीन आहे आणि म्हणून पृथ्वी या ग्रहाला निळा ग्रह असे म्हणतात. चौथा ग्रह आहे मंगळ या ग्रहाला लाल ग्रह असेही म्हणतात. पाचवा ग्रह आहे गुरु. हा सर्वात मोठा ग्रह आहे. सहावा शनी हा ग्रह कडे असलेला ग्रह आहे. त्यानंतर अरुण किंवा प्रजापती हा बाजूने फिरणारा ग्रह आहे. त्याचनंतर 8वा ग्रह म्हणजे वरुण. हा सर्वात लांब आणि वादळी अशा प्रकारचा ग्रह आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण 8 ग्रहांची माहिती घेतलेली आहे व ते 8 ग्रह कोणते आहेत हे सुद्धा आपण या ठिकाणी जाणून घेतलेलं आहे. यानंतर मी तुम्हाला या चॅप्टरवरती काही प्रश्न सोडवायला देणार आहे. तर त्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला पाठवायची आहेत. त्या सर्व प्रश्नाची उत्तरं मी या व्हिडिओच्या शेवटी दिलेलीच आहेत, परंतु अगोदर उत्तरं पाहून नंतर कमेंट करू नका. अगोदर उत्तरं पाठवा, त्यानंतर तुम्ही पाठवलेलं उत्तर याची शहानिशा करण्यासाठी सगळ्यात शेवटी व्हिडिओच्या शेवटी जी काही उत्तरं दिलेली आहेत ती नंतर तपासा. तर मित्रांनो, अशा प्रकारची नवनवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर नवोदय 2027 या परीक्षेला येणारे महत्त्वाचे प्रश्न यावर आपण व्हिडिओ तयार करणार आहोत. तर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि छान कमेंट करत जा. कारण तुमच्यासाठी खूप मेहनत घेऊन अशा प्रकारचे व्हिडिओ आम्ही तयार करतो आहे. तर आपण जर छान कमेंट केल्या, लाईक केल्या तर आम्हाला तेवढंच मोटिवेशन मिळत असतं. म्हणून या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर त्यानंतर आपण या चॅप्टरवरती महत्त्वाचे प्रश्न पाहूया. जीवसृष्टी फक्त कोठे असते? कडे असलेला ग्रह कोणता? त्यानंतर लाल ग्रह कोणत्या ग्रहाला म्हणतात? सर्वात मोठा ग्रह कोणता? सूर्यमालेच्या मध्यभागी कोण आहे, म्हणजेच कोणता ग्रह आहे? सूर्यकिरणामधून कोणते जीवनसत्व मिळते? पृथ्वीवर पाणी आणि जमीन किती टक्के आहे? धूमकेतूला कोणता तारा म्हणतात? त्यानंतर 9वा प्रश्न, पृथ्वीचा उपग्रह कोणता? आणि शेवटचा प्रश्न, निळा ग्रह कोणाला म्हणतात? आता यापुढे उत्तरे तपासून घेऊया.